आज गौरी आणि तेजसच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. घराची साफसफाई करत असतानाच भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बघून 2 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग तिला आठवला आणि ती हसली. अगं गौरी, उठ लवकर, किती वाजलेत बघ, थोड्या वेळात पाहुणे येतील. खूप तयारी बाकी आहे आणखी, उठ बघू लवकर. गौरीची आई तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अगं आई, झोपू दे ना, आठवड्यातून एकतर दिवस मिळतो झोपण्यासाठी. प्लीज आई, थोडा वेळ झोपू दे, म्हणत मॅडम परत झोपल्या. आईची मात्र नेहमीप्रमाणे बडबड सुरू झाली. लग्नानंतर काय होईल काय माहीत, घर आणि ऑफिस कसं सांभाळणार देव जाणे. आईची बडबड ऐकून बाबा मात्र गौरीची बाजू घेतात. अगं घेईल सांभाळून ती, का उगीच तू काळजी करते. एकुलती एक माझी लाडाची लेक आहे, समजूतदार आहे, शिवाय हुशारसुद्धा आहे. आईच्या आवाजाने तिची अगोदरच झोपमोड झालेली असते. ती उठते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आणि स्वतःच्या हिमतीवर यश मिळवून आता एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला असते. आईबाबांची लाडकी. तिला एक छोटा भाऊ, आई आणि बाबा असं छोटंसं कुटुंब. भावापेक्षा जास्त हिच्यावर आई वडिलांचा जीव. कारण मुलगी एक दिवस घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार असं आईबाबांना नेहमी वाटायचं. खरे पाहता आजपासून तिच्या या प्रवासाला सुरुवात झालेली असते. आज गौरीच्या घरी लगबग सुरू होती, कारण तिला बघण्यासाठी नवऱ्या मुलाकडील मंडळी येणार होती. गौरी तयार होतच होती की तोपर्यंत खाली गाडीचा आवाज आला. तसे आईबाबा त्यांच्या स्वागतासाठी दरवाजात उभे होते. तोच दरवाजातून मिस्टर अँड मिसेस भोसले आतमध्ये येतात. त्यांच्या पाठोपाठ 5 ते 6 फूट उंची असलेला, जिमने कमावलेली बॉडी, फॉर्मल सूट घालून दिसायला रुबाबदार मुलगा आतमध्ये येतो. तो म्हणजेच मिस्टर तेजस भोसले, एका नामांकित कंपनीचा मालक. या सर्व हालचाली गौरी पडद्यामागून पाहत असते. त्याचं रूप पाहून तर गौरी स्तब्धच होते. सगळ्यांची विचारपूस झाल्यानंतर गौरीचे बाबा गौरीला बाहेर बोलावतात. एवढा वेळ पडद्यामागून पाहणारी गौरी आता बाहेर येते आणि तेजसच्या आईबाबांना नमस्कार करते. चहापाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलाची आईबाबा काही प्रश्न विचारतात. प्रश्न विचारून झाल्यानंतर गौरीचे बाबा गौरी आणि तेजसला म्हणतात, तुम्ही दोघे एकट्यात जाऊन बोलू शकता. त्यानंतर गौरी आणि तेजस दोघेही बाहेर बागेमध्ये येतात. त्यांना बसण्याची व्यवस्था अगोदरच केलेली असते. ते दोघे त्या खुर्च्यावर बसतात. थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही. शेवटी तेजस बोलायला सुरुवात करतो. हाय, मी तेजस. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण इथे मुंबईमध्ये झालं. त्यानंतर डिग्री मात्र मी USA जाऊन घेतली. परत आपल्या मायदेशी येऊन मी माझा बिझनेस सुरुवात केला. ओके, माझं नाव गौरी. माझं पूर्ण शिक्षण इंडियामध्येच झालं आहे आणि आता मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करते. ओके, नाईस. थोडा वेळ गप्पा मारून दोघे घरामध्ये येतात. त्यानंतर मिस्टर भोसले म्हणतात, आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे. त्यावर गौरीचे बाबाही म्हणतात, आम्हालाही तुमचा मुलगा पसंत आहे. मिसेस भोसले म्हणतात, या दोघांचं ठरलं की आपण पुढचा निर्णय घेऊया. तेजससुद्धा होकार देतो, कारण त्याला मुली बघण्याचा कंटाळा आलेला असतो. त्याला लग्न करायची इच्छा नव्हती, पण आईच्या हट्टापुढे त्याचं काहीच चालत नव्हतं. जर लग्नाला नकार दिला तर आई ब्लॅकमेल करायची. मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेते, म्हणून तो लग्नाला होकार देतो. त्याच्याकडून होकार आल्यामुळे गौरीलाही आनंद होतो, कारण तिलाही तो आवडलेला असतो. मग दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होते आणि थोड्याच दिवसामध्ये दोघांचं लग्न अगदी थाटामाटात होतं. तेजसच्या आईचा स्वभाव खूप प्रेमळ असतो. गौरीचा स्वभावही मनमिळाऊ होता. त्यामुळे दोघींची चांगली गट्टी जमते. आज सत्यनारायणची पूजा असते. पूजा संपवून ते दोघे आजपासून त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार असतात. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र असते. गौरी तेजसची वाट बघत असते. तोच तेजस दरवाजामधून आतमध्ये येतो. तिच्या हृदयाची धडधड वाढते. तेजस आतमध्ये येऊन गौरीच्या बाजूला बसतो.
ती त्याच्याकडे पाहते तर तो तिला टेन्शनमध्ये दिसतो. ती त्याला विचारते, काय झालं? काही टेन्शन आहे का? मी तुमची काही मदत करू शकते का? तो तिच्यावर एक नजर टाकतो आणि मान खाली घालून बसतो. गौरीला मात्र त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं. तरीही ती पुन्हा त्याला विचारते, बोला तेजस, काय झालं आहे? माझं काही चुकलं आहे का? नाही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. परंतु मी जे सांगेल ते तू सहन करू शकशील की नाही माहीत नाही. हाच विचार मला अस्वस्थ करतोय. ती त्याच्याकडे कासावीस होऊन बघते. जर तुम्ही मला नाही सांगितलं तर मला जास्त त्रास होईल. प्लीज बोला. शेवटी तो धाडस करून बोलतो, गौरी, मला हे लग्न जबरदस्ती करावे लागले आहे. आईच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही. माझे एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम करू शकत नाही. आता मात्र हे सगळं ऐकून गौरी स्तब्ध झाली. जेवढी काही लग्नासाठी पाहिलेली स्वप्ने होती ती एका क्षणात तुटली होती. शिवाय आता लग्नही झालं होतं. आता पुढे काय हा विचार तिच्या डोक्यामध्ये थैमान घालत होता. ती स्तब्ध होती. तेजसच्या हलवण्याने भानावर आली. गौरी, तू ठीक तर आहे ना? मला माफ कर. मला तुझं आयुष्य खराब नव्हतं करायचं. पण माझ्यापुढे दुसरा ऑप्शन नव्हता. ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करता तिच्याशी का नाही लग्न केलं? ती अगदी शांतपणे बोलली. तिच्या शांत बोलण्याने तेजस मात्र शॉक झाला. त्याला वाटलं होतं मी जर तिला हे सर्व सांगितलं तर ती रडेल, ओरडेल, तिच्या आईबाबांना बोलावेल आणि या प्रकाराबद्दल सगळं सांगेल. परंतु इथे तर काहीच घडलं नव्हतं. आता तेजस शांतपणे म्हणाला, तिचं लग्न झालं आहे. आता हा गौरीला बसलेला दुसरा धक्का होता. म्हणजे 1 वर्षापूर्वी ती मला सोडून गेली. 3 महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं. ती तुझ्यावर प्रेम करत होती ना? मग का गेली ती तुला सोडून? तिची तक्रार होती की मी तिला पूर्ण वेळ देत नाही. मी माझी कंपनी वाढवण्याच्या प्रयत्नात होतो. मी खूप वेळा तिला समजावलं की हे आपल्यासाठी चाललं आहे. परंतु तिनेही तिची खंत बोलून दाखवली. हे सगळं आपल्या भविष्यासाठी आहे. परंतु तिने मला समजून घेतलंच नाही आणि एक दिवस ती मला सोडून निघून गेली. ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेली. पण मी आजही तिला विसरू शकलो नाही. आता मलाच माझा पश्चाताप होतो आणि स्वतःचा राग येतो. त्या आठवणीतून बाहेर येणं खूप कठीण आहे माझ्यासाठी. मला वाटतं कदाचित मी त्यातून कधी बाहेर पडणारही नाही. गौरी हे सगळं शांतपणे ऐकत असते. तिच्या डोळ्यामध्येही पाणी असतं. ती मनातच विचार करते, कोणी इतकं कसं प्रेम करू शकतं? ती व्यक्ती समोर असताना प्रेम करणं सोपं असतं. परंतु ती व्यक्ती दुसऱ्याबरोबर पुढे निघून गेल्यानंतर तिच्यावर प्रेम करणं खूप कठीण असतं. तेजस म्हणतो, गौरी, मला माफ कर. मला अजून थोडा वेळ हवा आहे. नंतर मी घरच्यांना समजावून तुला या नात्यातून मुक्त करेन. पण प्लीज थोडे दिवस तुला माझी बायको असल्याचं नाटक करावं लागेल. प्लीज करशील माझी बायको असल्याचं नाटक? यावर गौरी म्हणते, मला थोडा वेळ हवा आहे तेजस. आपण याच्यावर उद्या सकाळी बोलूया प्लीज. हो चालेल. गुड नाईट. झोप आता. खूप वेळ झाला आहे. तू झोप येते बेडवर, मी झोपतो सोफ्यावर. तेजस म्हणाला आणि उशी घेऊन उठला. गौरीला मात्र झोपच येत नसते. डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात. हे काय घडत आहे आपल्याबरोबर हे तिला कळत नसतं. या रात्रीची काय काय स्वप्ने पाहिली होती आणि काय घडलं आपल्याबरोबर हाच विचार ती करत होती. ज्या नात्यासाठी सगळी नाती सोडून मी आले त्याच नात्यासाठी आता मला नाटक करावे लागणार. तेजसच्या शब्दांनी तिच्या हृदयावर खूप मोठ्या जखमा झाल्या होत्या. रात्री मनामध्ये काहीतरी ठरवून खूप उशिरा ती झोपते. सकाळी तिला उशिरा जाग येते. रात्री विचार करून डोकं
जड झालं होतं. तेजस मात्र झोपलेलाच असतो. ती त्याच्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल येते आणि ती तिचं आवरायला जाते. ती आवरून खाली येते तर बाबा नुकतेच येऊन पेपर वाचत बसलेले असतात आणि आई किचनमध्ये काहीतरी करत असते. तीही सरळ किचनमध्ये जाते. आई, द्या इकडे, मी बनवते नाश्ता. नाही ग, झाला आहे, तू जा, बस टेबलवर, मी आलेच. आई, मला झोपायला उशीर झाला. उद्यापासून मी उठेल लवकर. असू दे बाळा, चालायचंच. तू केलं काय आणि मी केलं काय एकच आहे ना. सासूच्या प्रेमळ शब्दांनी धीर मिळतो. ती म्हणते, आई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हो ग, मला माहीत आहे, पण अगोदर नाश्ता करून घे आणि आपण नंतर बोलूया. गौरीही म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात तेजस त्याचा आवरून खाली येतो. तो एक नजर गौरीकडे बघतो आणि मान खाली घालतो. तोच त्याला बघून आई म्हणते, उठलात का तुम्ही? तोच तेजस म्हणतो, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाळा. चल, नाश्ता करून घे. आणि तुला ऑफिसमध्ये जायला उशीर होत असेल, कारण तेजसनी फक्त 4च दिवस सुट्ट्या घेतलेल्या असतात. मालक तर तोच असतो, पण साहेबाचे नियम. नाश्ता करून तेजस आणि बाबा ऑफिसला निघून जातात. घरातील सर्व कामं आवरून आई आणि गौरी हॉलमध्ये बसतात. आई रेडिओवर छान गाणी लावतात आणि बोलतात. बोल गौरी, काय बोलणार आहेस ते? आई, कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. आई एक छानशी स्माईल देतात आणि म्हणतात, बोल, तुला तेजसबद्दल बोलायचं आहे ना. आई, तुम्हाला कसं कळलं? गौरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, बाळा, तो मुलगा आहे माझा. मी त्याला चांगला ओळखते. तू बोल. तुझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी दिली पाहिजे. शिवाय मला सुद्धा या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. आई म्हणाली, आई, काल मला सगळं सांगितलं तेजसनी. तो त्या मुलीला कधी विसरणारच नाही, तर मग माझा इथे राहून उपयोग काय? गौरी बोलते, बाळा, सगळ्यात पहिलं तर तू मला माफ कर. मी तुझं लग्न माझ्या मुलाशी त्याच्या मनाविरुद्ध लावलं तर आहे, पण तुला आता यापुढे एकटी सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. आता तू ऐक तुझ्या नवऱ्याबद्दल. आईच्या प्रेमाने समजावण्याने गौरीला धीर मिळतो. ते सर्व काही शांतपणे ऐकत असते. तुझा नवरा बाहेर शिकून मायदेशात परत आला. इथे आल्यानंतर त्याने नवीन कंपनी सुरू केली. त्याला त्याचा बिझनेस पुढे न्यायचा होता. रात्रदिवस खूप मेहनत करत होता. त्याच वेळेस त्याच्या आयुष्यात आरती आली. ती त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती. तेजस अमेरिकेतून परत आल्यावर एका कॉलेज पार्टीमध्ये ती त्याला भेटली. हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण हळूहळू तेजसचं काम वाढत गेलं आणि तो जास्त वेळ कंपनीत राहू लागला. आरतीला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. कारण तो तिला जास्त वेळ देत नसे. मिळेल तो पूर्ण वेळ तिच्याबरोबर घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती नेहमी तक्रार करत असते. तेजस तिला नेहमी समजवायचा, पण ती म्हणायची, तुझं आता माझ्यावर प्रेम नाही, तू माझ्यावर प्रेमच करत नाही, मला भेटत नाही, मला वेळ देत नाही. त्यावर तो तिला समजवायचा, आरू, हे सगळं आई बाबा आणि तुझ्यासाठीच करतो. मला थोडा वेळ दे ना. एकदा का आपल्या कंपनीची ग्रोथ झाली की मग माझा पूर्ण वेळ तुझ्यासाठीच. तरीसुद्धा आरती थांबली नाही. तेजसला सोडून निघून गेली. 2-3 वेळेस तेजस तिला घेऊन आला होता. मीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही ती निघून गेली. तिच्या जाण्याने तेजसची अवस्था खूप वाईट झाली होती. 15 दिवस त्याने स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं. माझ्याशिवाय त्या रूममध्ये जाण्याची कोणाला परमिशन नव्हती. मी सुद्धा फक्त त्याचं जेवण घेऊन जायचे. हे सर्व सांगत असताना आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तेजस आमच्या दोघांवर खूप प्रेम करतो, म्हणून आमच्या दोघांसाठी त्याने स्वतःचं दुःख लपवलं. आम्ही त्याचे आईवडील होतो. आमच्यापासून त्याचं दुःख कसं लपेल म्हणून आम्ही त्याच्या लग्नाचा विचार केला.
त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी मुलगी आली तर कदाचित तो त्याचा भूतकाळ विसरेल असे आम्हाला वाटले. बाळा, तू आम्हाला मुलीसारखी आहे. तू जो पण निर्णय घेशील आम्हाला मान्य आहे. जर तुला या नात्यातून मुक्त व्हायचं असेल तर मी स्वतः तुला या नात्यातून मुक्त करेल. तुला कोणताही त्रास होणार नाही. तू विचार करून ठरव. म्हणून आई तिथून निघून जातात. गौरीसुद्धा बेडरूममध्ये जाऊन आराम करायचा ठरवते. संध्याकाळच्या वेळेस गौरी किचनमध्ये जाते. त्याच वेळेस तिला आई तिथे दिसतात. ती त्यांना म्हणते, आई, मी आमच्या नात्याला एक चान्स द्यायचा ठरवला आहे. मी तेजसला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. हे ऐकून आईला खूप आनंद होतो. त्या तिला जवळ घेऊन प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, तुला कसलीही गरज लागली तर मला सांग. हो आई, गौरी म्हणते. तोच तेजस आणि बाबाई घरी येतात. गौरी त्या दोघांना चहा कॉफी बनवून देते आणि संध्याकाळच्या तयारीला लागते. संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर गौरी आणि तेजस बेडरूममध्ये येतात. गौरी तेजसला आवाज देते आणि म्हणते, तेजस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेजस मनातच विचार करतो, काय बोलायचं असेल हिला, नक्की काय ठरवलं असेल. तो विचार करत असतो. तोच गौरी पुन्हा त्याला आवाज देते. त्या आवाजाने तो भानावर येतो आणि थोडं अंतर ठेवून गौरी शेजारी बसतो. गौरी त्याला छान स्माईल देत बोलते, काल जे तू बोलला ते मला मान्य आहे. परंतु माझी एक अट आहे. जोपर्यंत माझे बाबा या दुनियेत आहेत तोपर्यंत आपण एकत्र राहू. पती पत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र बनून तरी राहू. माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती, मी माझ्या सासरी सुखी असावी. मला त्यांना शेवटच्या क्षणी दुःखी पाहायचं नाही. म्हणून ते जिवंत आहेत तोपर्यंत तू मला समजून घेशील. तेजस विचार करत असतो. तोच गौरी त्याला म्हणते, आता मित्र बनण्यासाठीही एवढा विचार करणार आहेस का? मी काही तुला पळवून घेऊन जाणार नाही. त्यावर तेजस हसायला लागतो. त्याला हसताना पाहून गौरीलाही समाधान वाटतं. ती त्याच्यापुढे हात करते. फ्रेंड्स, मग तोही तिच्या हातामध्ये हात देतो आणि फ्रेंड्स म्हणतो. पण आणखीन काय? जर आपण फ्रेंड्स असलो तरीही बेडवर मी झोपणार. तो म्हणतो, ठीक आहे, मी सोफ्यावर झोपेल. ओके, गुड नाईट म्हणून गौरी बेडवर जाते. तेजस गुड नाईट म्हणून सोफ्यावर आडवा होतो. गौरीला काल झोप झाली नसल्यामुळे ती बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते. तेजस मात्र जागाच असतो. तो पडल्या पडल्या विचार करत असतो, आपण हिला फसवले. सगळ्या गोष्टी आपण तिच्यापासून लपवल्या आणि लग्नाच्या पहिल्या रात्री तिला एवढा मोठा धक्का दिला. तरीसुद्धा ती आपल्याशी मैत्री करत आहे. विचार करता करताच तेजसला झोप लागते. सकाळी गौरी लवकर उठून सर्वांसाठी नाश्ता बनवते. तोच आई किचनमध्ये येतात. ती त्यांना गुड मॉर्निंग आई म्हणते. त्याही तिला गुड मॉर्निंग बाळा. कशाला एवढ्या लवकर उठायचं? सवय आहे आई मला. आज मी बनवलेला उपमा खा, म्हणजे रोज मलाच बनवायला सांगाल. हे ऐकून दोघी हसायला लागतात. त्या गौरीला म्हणतात, गौरी, मी काय म्हणते, आपण रिसेप्शन पार्टी ठेवावी. कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणीला लग्नाला यायला जमलं नाही. शिवाय तेजसचेही काही मित्र येतील, त्यालाही थोडं बरं वाटेल. मग काय म्हणतेस तू? आई म्हणतात, हो, चांगली कल्पना आहे. मग येत्या रविवारीच ठेवूया का? तेजस आणि त्याचे बाबाही घरी असतील आणि त्यांच्या मित्रांनाही सुट्टी असेल. आई म्हणतात, ठीक आहे आई, पण आपल्याला आजपासूनच तयारी करावी लागेल. 4 दिवस आहेत आपल्याकडे. गौरी म्हणते, हो, आजच आपण सामानाची लिस्ट काढू. आजच आपण सामानाची लिस्ट काढू. हो, चला आता नाश्ता करू. तेजस आणि बाबांना ऑफिसला जायला उशीर होईल. गौरी म्हणते. नाश्ता करत असताना आई तेजस आणि बाबांना रिसेप्शन पार्टीबद्दल सांगते.
बाबा म्हणतात मी पण याबद्दल बोलणार होतो. आई आणि बाबांचं सगळं ठरलेलं बघून तेजस काहीच बोलत नाही. गौरीसुद्धा शांत असते. बघता बघता पार्टीचा दिवस उजाडतो. हे काय तेजस, आजसुद्धा तू ऑफिसला जाणार आहे. तुझ्यासाठी पार्टी ठेवली आहे. आज तर रविवार आहे आणि सुट्टीसुद्धा. मग का चालला आहेस? आई, मी लवकर येईन, पण आता मला जावे लागेल. गौरी प्लीज समजाव ना आईला. अर्जंट मीटिंग आहे, मी लवकर येईन. आई खरंच, त्यांना काहीतरी अर्जंट काम असेल, ते येतील लवकर, तुम्ही काळजी करू नका. खरं तर गौरीलाही त्याचं जाणं आवडलं नव्हतं. पण आता आईला समजावणं गरजेचं होतं. ठीक आहे, तू पार्टी चालू होण्यापर्यंत नाही आला तर मी तुला कधीच बोलणार नाही. गौरव पुढे काही बोलणार तोच आई त्याला हात दाखवून थांबवते आणि मी जे बोलते तेच फायनल हो म्हणते. यापुढे मला तुझं काहीही ऐकायचं नाही म्हणून आई निघून जाते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर स्टोरी आवडत असेल तर स्टोरीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.